खेड शहरातील बहुचर्चित खामतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला आता वेग येण्याची चिन्ह आहेत। मंत्री तथा स्थानिक आमदार योगेश कदम यांनी खामतळ्याची पाहणी केली आहे। मात्र याच सुशोभीकरणाच्या कामामुळे अनेक वर्षांपासून खामतळा परिसरात बसणाऱ्या टेम्पो चालक मालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सुशोभीकरणाच्या कामात टेम्पो चालकांची सध्याची बसण्याची जागा हटवली जाणार असल्याचं समोर आल्यानंतर संघटनेने पर्यायी जागेची मागणी केली आहे। पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा त्याच ठिकाणी टेम्पो चालकांसाठी बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मंत्री योगेश कदम यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भात टेम्पो चालक मालक संघटनेने मंत्री तथा स्थानिक आमदार योगेश कदम यांना निवेदन दिले। तसेच खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनाही निवेदन देत ही मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे खामतळ्याचं सुशोभीकरण करताना टेम्पो चालकांच्या पुनर्व्यवस्थेचा प्रश्न प्रशासन कशा पद्धतीने सोडवणार याकडे आता लक्ष लागलंय। आम्ही खेड तालुक्यात खेड शहरामध्ये ट्रक चालक मालक संघटना आमची 332 नाका खामतळा इथे आम्ही अनेक वर्षापासून इथे आम्ही ट्रक मालक संघटनेचा म्हणजे माल वाहतूक व्यवसाय आम्ही इथं करतो। तर आम्हाला गाडी लावण्यासाठी पर्यायी जागा आहे, पण आमची जी मूळ जागा बसण्याची आहे ती जागा म्हणजे जागेचा जो आमच्या इथे बाजूला जागेच्या इथे तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे। तर त्यासाठी आम्हाला इथून उठवण्याचे ह्याच्यात आहेत, म्हणून आम्ही नामदार योगेशदादा कदम यांना आज आम्ही निवेदन संघटनेच्या मार्फत दिलेलं आहे। काय चर्चा झाली त्यांची? दादा आम्हाला बोललेत की आम्ही दादांची मागणी केलेली आहे की आम्हाला हीच जागा मिळावी, पण दादा बोललेत की आम्ही ह्या गोष्टीवर विचार करून तुम्हाला पर्यायी जागा देऊ। तुम्ही तुमच्या विषयावरती काय मत, तुमचं म्हणणं काय? आम्ही स्वतःच विचारावर ठाम आहोत की आम्हाला हीच जागा मिळावी, कारण गेली अनेक वर्ष इथे बैलगाडी तलाव म्हणून रजिस्टर आहे। बैलगाडी गेल्या त्यानंतर आम्ही टेम्पो आले, तर आता आम्ही टेम्पो संघटना म्हणजे अनेक कालापासून जेव्हा बैलगाड्या होत्या तिथपासून आम्ही या जागेत व्यवसाय करतो। आमची लोक इथं बसतात। हाच एक आमचा हेतू आहे, आम्हाला हीच जागा मिळावी असा आमचा हेतू आहे। किती व्यवसाय करतात? इथून जवळजवळ 184 मालक आहेत आणि ड्रायव्हर धरून 104 सभासद आहेत।